जर तुम्हाला आवाज जर आला नाही ना तर थोडं जोरात बोलायचं, स्पीकर नाही ना, म्हणजे मला कळेल की आवाज येतोय की नाही तुम्हाला. हा ओके, ठीक आहे, आपण स्टार्ट करूया. सो टुडे we have discussed about the derivation of wavelength of matter waves. Okay, today we have discussed the derivation of wavelength of matter waves. जसं की आपण मॅटर वेव्हच्या बाबतीत मागच्या लेक्चर्सला आपण बघितलेलं आहे. आता मॅटर वेव्हचं डेरिव्हेशन कसं येतं आणि ते आपण कसं प्रूव्ह करतो त्याच्याबद्दल आपण आता थोडक्यात बघूया. मॅटर वेव्हचे तुम्हाला माहिती डी ब्रॉग्ली वेव्ह मध्ये तुम्ही त्याचा स्टडी केलेला आहे. डी ब्रॉग्लीच्या हायपोथेसिस मध्ये इज द वेव्ह पार्टिकल ड्युएलिटी. वेव्ह पार्टिकल ड्युएलिटी नेचर मध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी पार्टिकल नेचर आणि वेव्ह नेचर. So here today we have studied derivation of wavelength of matter waves. Okay, derivation of wavelength of matter waves. Okay, firstly what we have to study? Firstly we have studied psi is the periodically varying quantity. Okay, तिथं आपण psi घेतलेला आहे. psi is the periodical varying quantity which gives rise to matter waves. Okay, its value in instant t. तर t च्या इन्स्टंट मध्ये आपण psi ची व्हॅल्यू जर घ्यायची ठरवलं, हे दिसतंय तुम्हाला इकडचं? t च्या इन्स्टंट मध्ये जर psi ची व्हॅल्यू आपल्याला घ्यायची असेल, ओके, तर ते आपण कसं घेतो? psi is equal to psi 0 sin 2 pi nu 0. ओके, 2 pi nu 0. t0 म्हणजे काय? त्या इन्स्टंटचा टाइम. ओके, त्या इन्स्टंटचा टाइम ऍट पॉइंट. पॉइंट कोणते ते तुमचे पॉइंट तुमचे आहेत x0 y0 आणि z0. ओके, x0 y0 z0. मग त्यावरनं तुमचं जे इक्वेशन येतं इक्वेशन काय येतं? psi is equal to psi 0 sin 2 pi nu 0 t0. ओके, 2 pi nu 0 t0. सपोज आता जर तो पार्टिकल एक्स ऍक्सिस च्या डिरेक्शनने मूव्ह होत असेल, इथं आपण 3 डायमेन्शनचा जर विचार केला तर तो कोणत्या डिरेक्शनला मूव्ह होईल? एक्स डिरेक्शनला होऊ शकतो, वाय डिरेक्शनला होऊ शकतो आणि झेड डिरेक्शनला मूव्ह होऊ शकतो. आपण इथं काय करू शकतो? आपण इथं काय करणार आहे? फक्त सपोज तो एक्स ऍक्सिसला व्ही या वेलोसिटीने मूव्ह होतोय. ओके, पार्टिकल एक्स ऍक्सिसला व्ही या वेलोसिटीने मूव्ह होतोय. त्यावेळेला साय 0 काय घ्यायचं? एम्प्लिट्यूड. साय 0 जे येते आपण साय 0 इज द एम्प्लिट्यूड ऑफ दॅट पार्टिकल. मग आता आपण त्याच्यासाठी इक्वेशन काय घेऊ शकतो? तर जो एक्स ऍक्सिसला मूव्ह होत असेल तर t0 is equal to t minus into the bracket vx upon c square bracket completed. Okay, divided by under root of 1 minus v square by c square. Okay, under root of 1 minus v square by c square bracket completed. म्हणजे आता आपण काय सांगतोय? तुमचा पार्टिकल एक्स ऍक्सिस ला मूव्ह करतोय v या वेलोसिटीने. म्हणजे तुमचा काय आला? x हा सिंबल आलेला आहे. बट तुमचं जे मेन इक्वेशन आहे, मेन इक्वेशन काय पहिलं? psi sin 2 pi nu 0 t0. बरोबर? 2 pi nu 0 t0. इथं काय तुमचा t0 आणि ही जी व्हॅल्यू आपण काढली ही कशाची व्हॅल्यू? तुमची t0 ची व्हॅल्यू आहे. माझा t0 ची व्हॅल्यू तर आपल्याकडे आलेली आहे. t0 ची व्हॅल्यू आपण इक्वेशन मध्ये पुट करू शकतो. ओके, मग t0 ची व्हॅल्यू इक्वेशन वरच्या इक्वेशन मध्ये पुट करा. तुमचं वेव्ह फंक्शन काय येईल? therefore psi is equal to फक्त इथे t0 ची व्हॅल्यू इक्वेशन मध्ये पुट केलेले आहे, दुसरं काही केलेलं नाही त्याच्यात. एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला वाटतं इक्वेशन खूप मोठं आहे, त्याच्यात दुसरं काही नाही, फक्त ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू तुमच्या t0 ची व्हॅल्यू आहे. ब्रॅकेट मध्ये जी केलेली व्हॅल्यू ही व्हॅल्यू तुमच्या t0 ची व्हॅल्यू आहे आणि ती व्हॅल्यू तुमच्या psi मध्ये फक्त आपण पुट केलेली आहे. therefore psi is equal to psi 0 sin 2 pi nu 0. आता t0 ऐवजी आपण काय टाकलं? हे इक्वेशन टाकलं. हे इक्वेशन काय आहे? इनटू द ब्रॅकेट t मायनस ब्रॅकेट vx divided by c square bracket completed divided by under root 1 minus v square by c square bracket complete आणि सेकंड ब्रॅकेट पण complete. ओके, फक्त आपण इथे काय केलं?
t0 ची व्हॅल्यू आपण पुट केली. आता आपण ती इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म बरोबर कंपेअर करूया. ओके, म्हणजे कंपेअरिंग विथ द स्टँडर्ड फॉर्म ऑफ द वेव्ह इक्वेशन. स्टँडर्ड फॉर्म ऑफ द वेव्ह इक्वेशन बरोबर जर हे कंप्लीट कंपेअर केलं तर स्टँडर्ड फॉर्मचं वेव्ह इक्वेशन काय आहे? y a sin स्टँडर्ड फॉर्मचं वेव्ह इक्वेशन आहे तुमचं y a sin 2 pi upon t into the bracket t minus x upon u bracket completed. t minus x upon u bracket completed. आता इथं तुम्हाला a जो दिसतोय स्टँडर्ड फॉर्मचं इक्वेशन, स्टँडर्ड फॉर्मच्या इक्वेशन मध्ये a आहे तुमचा एम्प्लिट्यूड आणि तुमचे a ची वेव्ह इक्वेशन, या वेव्ह इक्वेशन मध्ये साइज आहे तुमचा एम्प्लिट्यूड. एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर स्टँडर्ड फॉर्मचं जे इक्वेशन आहे, स्टँडर्ड फॉर्मच्या इक्वेशन मध्ये t जो आहे t इज द पिरियड. ओके, म्हणजे ती वेव्ह मूव्ह करण्यासाठी किती पिरियड लागतो तो, आणि u काय याची व्हेलॉसिटी. ही जो हा जो u पॉइंट घेतलाय, हा u पॉइंट काय घेतलाय त्याचा velocity of the wave, म्हणजे ते ती वेव्ह कोणत्या velocityने ट्रॅव्हल होते, त्या वेव्हची काय आहे तुमची velocity घेतलेली आहे. therefore हे स्टँडर्ड फॉर्मचं इक्वेशन असेल आणि हे तुमचं हे कोणत्या फॉर्म मध्ये इक्वेशन आहे ते आपण याच्या फॉर्म मध्ये घेतलेले इन द फॉर्म ऑफ वेव्ह फंक्शनच्या फॉर्म मध्ये आपण वेव्ह इक्वेशन घेतले आणि हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये. therefore तुम्हाला माहिती आहे u इनिशियल velocity ती काय घेतली, u c square upon v. u ची व्हॅल्यू c square upon v असते and तुमचा पिरियड जो असतो 1 upon t. पिरियड रिसिप्रोकल ऑफ पिरियड इज नथिंग बट फ्रिक्वेन्सी. हे तुम्हाला आधीपासून तुम्ही आकडेपासून शिकत आलाय. रिसिप्रोकल ऑफ पिरियड इज नथिंग बट फ्रिक्वेन्सी म्हणजे न्यू, म्हणजे 1 upon t इज इक्वल टू काय आलं तुमचं न्यू. therefore and 1 upon t इज इक्वल टू न्यू, आणि न्यू ची व्हॅल्यू इथे त्यांनी काय घेतली, न्यू इज इक्वल टू न्यू 0 into the bracket न्यू 0 divided by under root of 1 minus v square by c square bracket completed. 1 minus v square by c square म्हणजे इथे तुम्हाला फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू मिळून गेली. बट हे तुमची फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू इथे मिळून गेली. बट काय घेतलंय, बट फ्रॉम आइन्स्टाईन्स मास एनर्जी रिलेशन. जर आपण आइन्स्टाईनचं मास एनर्जी रिलेशन बद्दल बरोबर जर हे कंपेअर केलं तर ते कसं आहे आइन्स्टाईनचे मास एनर्जी रिलेशन वरून. बट फ्रॉम आइन्स्टाईन्स मास एनर्जी रिलेशन, ते आइन्स्टाईन मास एनर्जी तुम्हाला रिलेशन माहितीच आहे, जे आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये मास आणि एनर्जीचं प्रूव्ह केलं होतं. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आपण घेतलेला आहे. ओके, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये तुम्हाला सांगितलं होतं E इज इक्वल टू h न्यू, बरोबर आहे का नाही. E इज इक्वल टू h न्यू. याच फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मुळे आइन्स्टाईनला नोबेल प्राइज पण मिळालेलं आहे. ते आइन्स्टाईनने जे प्रूव्ह केलं होतं मास एनर्जी रिलेशन, त्यावरून तुमच्या E ची व्हॅल्यू काय घेतली त्यांनी, E इज इक्वल टू h न्यू 0. ओके, E इज इक्वल टू h न्यू 0 आणि इट इज इक्वल टू, आणि जे तुमचं दुसरं जे रिलेशन घेतलं होतं, दुसरं रिलेशन आइन्स्टाईन दुसरं एनर्जीचं एनर्जी मासचं रिलेशन काय प्रूव्ह केलं होतं, दुसरं होतं E इज इक्वल टू mc स्क्वेअर. बरोबर आहे. आणि त्याने दोन इक्वेशन मांडली, एक होतं E इज इक्वल टू h न्यू आणि दुसरं होतं E इज इक्वल टू mc स्क्वेअर. मग हे दोघे इक्वेशन आपण याच्यात घेतले, E इज इक्वल टू h न्यू आणि E इज इक्वल टू mc स्क्वेअर. मग ते त्याचं कन्वर्जन स्टँडर्ड फॉर्म मध्ये कसं येतं, E इज इक्वल टू h न्यू 0. ओके, E is equal to h न्यू 0 आणि E is equal to m0 c square. E is equal to m0 c square. Therefore आपल्याकडे फ्रिक्वेन्सी आहे, फ्रिक्वेन्सी शेवट काढले आपण 1 upon t is equal to न्यू. मग ते रिलेशन आपण इथे घेतले. Therefore 1 upon t is equal to न्यू. मग न्यू ची व्हॅल्यू आपण त्याच्यात टाकली. ओके, न्यू मध्ये आपण न्यू is equal to न्यू 0. न्यू 0 तुम्हाला माहितीच आहे. न्यू 0 ची व्हॅल्यू त्यांनी काय केली, इक्वेशन मॉडिफाय करून अशी व्हॅल्यू घेतली. न्यू 0 ला आपण तिकडे मूव केला आणि इकडे जर न्यू मूव केला तुमची व्हॅल्यू कशी येते, therefore m0 c square divided by h into the bracket 1 minus v square by c square. ओके, म्हणजे हे जे तुमचं रिलेशन आहे, हे रिलेशन जर आपण मॉडिफाय केलं, ओके, रिलेशन म्हणजे हे फ्रिक्वेन्सीचं रिलेशन आणि हे दोघं रिलेशन, हे दोघं रिलेशन जेव्हा आपण मॉडिफाय करतो, ते दोघं रिलेशन मॉडिफाय केल्यानंतर आपल्याला कोणते इक्वेशन मिळालं, E is equal to m0 c square as तसा. ओके, divided by h याला divided by, ओके, divided by h under root काय आलं तुमचं 1 minus v square by c square. 1 minus v square by c square. आलं लक्षात. therefore 1 minus v square by c square. आता हे जे इक्वेशन आपण सिम्प्लिफाइड केल्यानंतर आपल्याला काय मिळतं, mc square divided by h. Okay, if we simplify this equation we get the value mc square divided by h.
ही एवढी व्हॅल्यू आपल्याला मिळून जाते. ओके, therefore wavelength of matter waves is obtained here. जर matter wave चे wavelength आपल्याला ऑब्टेन करायचे असतील तर त्या आपण matter wave चे wavelength कशावरून ऑब्टेन केले होत्या, कशावरून ऑब्टेन केले होते तुम्हाला माहिती असेल, डी ब्रॉग्ली हायपोथेसिस वरून. ओके, डी ब्रॉग्ली हायपोथेसिस तुम्हाला मी सांगितलं होतं. काय होते, ई लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी, त्याच्यावर डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ आपण त्याला म्हणतो. लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी, आणि पी म्हणजे काय आहे तुमचं मोमेंटम, पी इज इक्वल टू एम व्ही, म्हणजे व्हॅल्यू काय आहे तुमची लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन एम व्ही. देयरफॉर द wavelength of matter wave is obtained as matter wave ची wavelength जर आपल्याला ऑब्टेन करायची असेल तर ती कशी येते, the wavelength of matter wave is obtained as lambda is equal to velocity of wave divided by frequency. okay, wave ची velocity आणि wave ची frequency. therefore it is equal to wave ची velocity आपण इथे आधीच घेतली, काय घेतली u. okay, wave ची velocity आपण इथे घेतली u divided by v. but आपल्याकडे u ची व्हॅल्यू आहे, u is equal to काय आहे c square upon v, but u is equal to c square upon v. due to that reason u ची ऐवजी आपण काय टाकायचं, c square upon v divided by u. u ची व्हॅल्यू पण आपण इथे काढली आहे इक्वेशन मध्ये. u ची व्हॅल्यू काय होती mc square divided by h. therefore mc square divided by h ही u ची व्हॅल्यू आपण त्याच्यात टाकली लॅम्बडा ची व्हॅल्यू. therefore लॅम्बडा इज इक्वल टू, आता याच्यातून काय कॅन्सल करायचं, म्हणजे c square गेट्स कॅन्सल. ओके, म्हणजे काय होईल फक्त तुमचा h 1 upon nu म्हणजे काय आहे तुमचा, तर तिथं h होतं. ओके, therefore h या v खाली गेला आणि u तुमचा वरती गेला. ओके, therefore हा डिवाइडेड आहे ना, हा तुमचा खाली येणार. therefore h is equal u upon v is equal to h upon mv. therefore h upon mv आला का, लॅम्बडा is equal to h upon mv म्हणजे तुमची डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ पण याच्या थ्रू होते, डी ब्रॉग्ली हायपोथेसिस ची वेव्हलेंथ. ओके, therefore लॅम्बडा is equal to h upon mv. mv म्हणजे काय आपण घेतले, mv is nothing but तुमचं momentum. it is the product of mass into velocity of that particle, म्हणजे mass of that particle and velocity of that particular particle. therefore lambda is equal to h upon mv. lambda ची व्हॅल्यू आपण काय घेतली h upon mv. it is nothing but it is equal to h upon p. we call it as equation number 1. याला आपण इक्वेशन नंबर 1 असं म्हणतो. बट याला आपण इक्वेशन नंबर 1 असं म्हणलं, बट मटेरियलची वेलोसिटी जी आहे ती c पेक्षा जास्त व्हॅरी होऊ शकत नाही. कोणत्याही पार्टिकलची वेलोसिटी आजपर्यंतचा जगातला सगळ्यात फास्ट स्पीड म्हणजे स्पीड ऑफ लाईट पेक्षा ते जास्त जाऊ शकतं का, नाही जाऊ शकत. म्हणजे c सगळ्यात मोठा, म्हणजे c ची व्हॅल्यू सगळ्यात मोठी असते. बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या c पेक्षा लहान असतात. ड्यू टू दॅट रिझन u is equal to c square upon v is greater than c. ओके, is greater than c असं त्यांनी त्याच्यात प्रूव्ह केलेलं आहे. जर आपण ही कंडिशन घेतली त्याच्यात तर आपल्याला त्याच्यात व्हॅल्यू काय मिळते, त्याची व्हॅल्यू काय मिळते तुम्हाला माहितीच आहे. जेव्हा डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ आपण कॅल्क्युलेट करायला घेतो, ओके, त्यात टाइम काय करतं, इलेक्ट्रॉन तुमचा v या पोटेन्शियलने ऍक्सेलरेट होत असतो. बरोबर आहे, इलेक्ट्रॉन ऍक्सेलरेट होतो म्हणजे त्याच्यात काहीतरी कायनेटिक एनर्जी घेतलेली आहे. बरोबर, v पोटेन्शियल ऍक्सेलरेट होतो. therefore its relation is 1/2 mv square is equal to electron volt. ओके, 1/2 mv square म्हणजे त्याची कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू आपण जी घेतली ती घेतली 1/2 mv square is equal to electron volt ev. बट e आहे, e हा काय घेतलाय आपण, चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन. e म्हणजे इलेक्ट्रॉनचा चार्ज घेतलाय. इथे आपण स्पेशली मेन्शन केली e इज द चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन. therefore तुमचं p is equal to हे जर इक्वेशन आपण मॉडिफाय केलं, therefore p is equal to mv, p is equal to mv म्हणजे मोमेंटम म्हणजे काय असतं तुमचं मास इंटू वेलोसिटी. ओके, पार्टिकलचं मास इंटू पार्टिकलची वेलोसिटी, and it is equal to under root of 2 mev. ओके, अंडर रूट ऑफ 2 mv म्हणजे हे इक्वेशन जर आपण मॉडिफाय केलं, दिस इक्वेशन मॉडिफाय करून आपल्याला काय येते, अंडर रूट ऑफ 2 mev. ओके, त्याची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे अंडर रूट ऑफ 2 mev. आता त्याच्यात काय घेतलंय, वेव्हलेंथ जी आपण घेतली लॅम्बडा इज इक्वल टू काय आहे
h upon mv. आपण हे इक्वेशन मधून घेतलेलं आहे. लॅम्बडा इज इक्वल टू h upon mv. या इक्वेशन मधून लॅम्बडाची व्हॅल्यू मिळालेली आहे. लॅम्बडा इज इक्वल टू h upon mv. mv म्हणजे p असतो. therefore it is equal to h upon p. h upon p. p ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. p is equal to under root of 2 mev. ओके, अंडर रूट ऑफ 2 mev. ती व्हॅल्यू त्याच्यात पुट करायची. is equal to h upon under root 2 mev. हे मिळालं तुमचं वेव्हलेंथचं लास्ट इक्वेशन. हे तुमचं वेव्हलेंथचं काय मिळालं? लास्ट इक्वेशन मिळालं. h upon under root 2 mev. h upon under root 2 mev. आता तुमच्याकडे लास्ट इक्वेशन पण आहे. मग त्याच्यात त्याची व्हॅल्यू पुट अप करायची आहे. ओके, हे तुमचं लिहून झालं का इकडचं? हो सर, झालं. आवाज येतोय का? झालं लिहून? हो झालं. तसं मी तुम्हाला पाठवणार आहे. तुमचं लास्ट इक्वेशन काय आहे? लॅम्बडा इज इक्वल टू h upon under root 2 mev. ओके, h upon under root 2 mev. लॅम्बडा काय तुमचं? डी ब्रोग्लीज वेव्हलेंथ. h म्हणजे काय तुमचा? प्लॅंक कॉन्स्टंट. 2 ची व्हॅल्यू तुमची कॉन्स्टंट आहे. m म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, m म्हणजे काय आहे? m म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन घेतलं, बरोबर आहे. आणि EV म्हणजे चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन. EV ची व्हॅल्यू तुमची किती असते? 1.6. 1.6 म्हणजे काय व्हॅल्यू? तुम्हाला जूलची कन्वर्ट करायची असेल 1.6 × 10⁻⁹ व्होल्ट असे असते. ओके, 19 व्होल्ट. E चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन 1.6 × 10⁻⁹. therefore लॅम्बडा इज इक्वल टू h ची व्हॅल्यू प्लॅंक कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती टाकायची? काय व्हॅल्यू? 6.6 × 10⁻34. ओके, divided by 10⁻34 divided by 2 into mass of electron काय असतं तुमचं? 9.1 × 10⁻13. ओके, 2 into 9.1 × 10⁻31 into charge of electron तुम्हाला माहिती आहे काय? 1.6 × 10⁻19. 1.6 × 10⁻19 तुमचं इथं v. ओके, v जसं कारण आपल्याकडे v ची व्हॅल्यू नाहीच आहे. ओके, मग आता आपण हे जर सिम्प्लिफाय केलं 1.6 × 10⁻34 divided by under root 2 × 9.1 × 10⁻31 into 1.6 × 10⁻19 व्होल्ट. therefore आपल्याला त्याच्यावरून लॅम्बडाची व्हॅल्यू आपण काढू शकतो 1.6 × 10⁻19. आणि हे जर आपण समराइज केले या सगळ्यांचा रेशो तर तो आपल्याला रेशो मिळतो 1.22. ओके, काही केसेस मध्ये म्हणजे ही जर पुढे जास्त पुटअप केली 1.24 पण मिळतो. म्हणजे आपल्याला इथं स्टँडर्ड जो मागच्या लेक्चरला मी तुम्हाला घेतली होती बघा व्हॅल्यू 1.22 divided by under root v. तो 1.22 कुठून आला होता? तो इथून आला होता. ओके, therefore 1.22 divided by under root of v. under root of v into हे जर आपण कॅल्क्युलेट केलं 10⁻9. 10⁻9. जर आपल्याला याचं कन्वर्जन तुमचं मीटर मध्ये करायचं असेल तर काय ते 1.22 into 10⁻10 मीटर divided by under root of v minus 10 मीटर. ओके, 1.22 into 10⁻10 मीटर. ओके, म्हणजे हेच 1.22 नाही 12 आपण एक डिजिट करू ना 10⁻9 चं 10⁻10 करू म्हणजे काय होईल 12.2 into 10⁻10 मीटर divided by under root 2.
ओके, म्हणजे इट इज नथिंग बट तुमचं काय तर इट इज नथिंग बट लॅम्बडा इज इक्वल टू 12.2 divided by under root 3 angstrom unit. ओके, म्हणजे 1 angstrom unit म्हणजे तुम्हाला कळत असेल त्याला आता 1 angstrom unit म्हणजे 10 raised to minus 10 मीटर. ओके, 1 angstrom unit means 10 raised to minus 10 मीटर. ओके, जर सपोज आता आपला ऍक्सेलरेटिंग पोटेन्शियल असेल, सपोज इफ पोटेन्शियल इज ऍक्सेलरेटिंग, जर आपण त्याला कंडिशन अप्लाय केली. ओके, if accelerating potential, if accelerating potential, जर पोटेन्शियल तुमचं ऍक्सेलरेटिंग असेल आणि त्याला जर आपण v ची व्हॅल्यू 100 व्होल्ट घेतली, ती 100 व्होल्ट घेतली, तुम्हाला हे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी विचारलं जाऊ शकतं बरं का. अशी तुम्हाला v ची व्हॅल्यू असेल, तुम्हाला आन्सर कॅल्क्युलेट करायचं असेल, त्यावेळेला तुम्हाला आन्सर काढता यायला पाहिजे. ओके, v इज इक्वल टू 100 व्होल्ट. 100 व्होल्ट v ची व्हॅल्यू जर आपण त्याच्यात पुट केली, आपल्याला लॅम्बडाची व्हॅल्यू येते याला 100 म्हणजे 1.22 angstrom. ओके, 1.22 angstrom. ओके, 1.22 angstrom युनिट. आणि जर पार्टिकल जर तुमचे हेवियर असतील तर त्यावेळेला वेव्हलेंथची व्हॅल्यू तुमची काय असते, स्मॉलर असते. त्यामुळे वेव्हलेंथ ही काय असतात, हेवियर पार्टिकल, त्यामुळे इझिली ऑब्झर्व होत नाही ड्यू टू दिस रिजन. म्हणजे तुम्हाला आता कळत असेल काय वेव्हलेंथची व्हॅल्यू 1.22 angstrom लेवलला बघायचं. 1.22 angstrom लेवलला बघायचं आहे. आपण अजून टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे, टेक्नॉलॉजीमध्ये आपण कुठं बघू शकतो, नॅनोमीटर. नॅनोमीटर स्केल म्हणजे किती नॅनोमीटरचे तुमचे पार्टिकल्स आहेत. ओके, आपण हळूहळू मध्ये जेव्हा आपण इंटरप्लॅनर स्पेसिंग वगैरे घेत असतो टीची व्हॅल्यू, त्या तुमच्या angstrom मध्ये असतात. पण त्याच्यात पण अजून याच्या वगैरे अजून टेक्नॉलॉजी जसे जसे डेव्हलप होत जातील तसं आपण अजून डीपर लेवलला जात जातो. त्या केसेसमध्ये तुम्ही अजून भरपूर गोष्टींचं म्हणजे नेचर प्रूफ, म्हणजे नेचर कसं तुम्ही प्रूव्ह करता येईल. आता सपोज इलेक्ट्रॉन आहे, इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज पार्टिकल आहे. ओके, इलेक्ट्रॉन इज द निगेटिव्हली चार्ज पार्टिकल. करा प्रूव्ह, कसं प्रूव्ह करू शकता, एखादी गोष्ट तुम्ही इलेक्ट्रॉन निघतोय बाहेर आणि तुम्हाला प्रूव्ह करायचं इट इज द निगेटिव्हली चार्ज पार्टिकल. सो हाऊ यू हॅव टू प्रूव्ह, म्हणजे तुम्ही तो इलेक्ट्रॉन आहे हे कसं तुम्ही तिथं प्रूव्ह करू शकताय. ओके, तो इलेक्ट्रॉन आहे हे तुम्ही तिथं कसं प्रूव्ह करू शकताय, त्यावेळेला तुम्हाला सांगा हाऊ द नेचर ऑफ इलेक्ट्रॉन इज प्रूव्ड. तुम्ही इलेक्ट्रॉनचं नेचर कसं प्रूव्ह करू शकताय मला सांगा मग. सांगा, कोणाला येतंय का नेचर ऑफ इलेक्ट्रॉन? आवाज येतोय का? आवाज येतोय का? येतोय. हा, मग सांगा, जर आपल्याकडे इलेक्ट्रॉन आहे, ओके, इफ देर इज अ इलेक्ट्रॉन देन हाऊ वी हॅव टू प्रूव्ह दॅट इट्स नेचर इज निगेटिव्ह, म्हणजे तो निगेटिव्ह आहे हे आपण कसं प्रूव्ह करू शकतो माहिती आहे का तुम्हाला? एनीवन? इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे हे आपण कसं प्रूव्ह करू शकतो? कोणतरी सांगा की. हाऊ द नेचर ऑफ इलेक्ट्रॉन इज प्रूव्ड. बरं, जाऊ द्या, मला हे सांगा, प्लँक्स कॉन्स्टंट एच, त्याची व्हॅल्यू काय घेतली आपण? निशा परदेशी. निशा, आवाज येतोय का? निशा परदेशी, आवाज येतोय का? आवाज येतोय का तुम्हाला? अरे सांगा की कोणतरी. सर 6.6 into 10 raised to minus 34.
h ची व्हॅल्यू प्लँक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपण काय घेतोय 6.6 × 10⁻34. कोणी सांगितलं? श्रद्धा जाधव. श्रद्धा. ओके, तर काय असते h ची व्हॅल्यू तुमची प्लँक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे 6.6 × 10⁻34. ओके, आता मला सांगा मास ऑफ इलेक्ट्रॉन किती आहे मोसीम मुलांनी? मोसीम आवाज येतोय का? अरे आवाज येतोय का नाही? प्रणव क्षीरसागर, प्रणव आवाज येतोय का? हा सर. हा, मास ऑफ इलेक्ट्रॉन काय असतं? हॅलो. हा, मास ऑफ इलेक्ट्रॉन सांग ना. सर ते एक नंबर असतो इलेक्ट्रॉनला दिलेला असतो. अरे आवाज ऐकू येत नाही, थोडं जोरात बोल ना. किती असतोय म्हणला? 9.10 into 10⁻31. किती? 9.10 into 10⁻. हॅलो. 9.10 into 9.10 into 10⁻31. किती म्हणतोयस तू? ऐकू नाही येते. मोसीम सांग. 9.10 into 10⁻31. 10 किती? -31. हा, 9.1 × 10⁻31. 31. ठीक आहे. कोणी अजून? निकिता मस्के. निकिता मस्के, आवाज येतोय का? येतोय ना? चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन किती असतो? 1.6 into 10⁻19 volts. हा, काय असतो? 1.6 × 10⁻19. ओके. त्यानंतर लॅम्बडा, डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ. लॅम्बडा इज इक्वल टू काय असतो? निशा परदेशी, आवाज येतोय का? निशा परदेशी, हो सर. आवाज येतोय ना? हो येतोय. हा, सांग मग लॅम्बडाची व्हॅल्यू काय असते? लॅम्बडा इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो? h/√2 mass of electron volt. अंडर रूट काय? सांग की 2 बरोबर आहे, into सांग ना. mass of electron volt. व्यवस्थित ऐकून यायला परत सांग. h/√2 mass of electron volt. √2 काय? MeV. हा, √2 ENV. MeV. ओके. ओके. ते तुझं ऍडमिशन रिलेटेड ते हे विचारून घे बरं का.